झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हा बाबा बोला। बाळा आय एम सॉरी। काय काय झालं? सॉरी का म्हणताय? मी प्रयत्न केला बाळा, पण काही घडलं नाही। अक्षरा, मला एक परवानगी हवी आहे तुझ्याकडून। असं का म्हणताय बाबा? अक्षरा, त्या बाईशी शांतपणे बोलून उपयोग नाहीये। तिला समजुतीची, शांततेची, प्रेमाची भाषा कळत नाही, काही उपयोग नाहीये। तिला तिच्या भाषेतच उत्तर द्यायला पाहिजे, तिला तेच कळतं। एक मिनिट, मला मला नक्की नक्की काय झालंय ते सांगा। अगं, मी तुला शांतपणे सांगितलं, म्हटलं बाई शाळा बंद करू नकोस, ऐक माझं। ती ऐकायला तयार नाहीये। बाबा त्या त्या असंच करणार। अक्षरा, पण याचा आपल्याला त्रास होतोय ना। हो बरोबर आहे, पण थोडेच दिवस बाबा। असं नाही बाळा, आपल्यावरचा राग काढायसाठी तिनं खरंच जर शाळा बंद केली तर केवढ्याला पडेल ते। आणि बाळा, ती तिचा निर्णय बदलणार नाही। मी तिच्याशी जे बोललो ना, त्याच्यावरून मला कळलं तिला खरंच शाळा बंद करायची आहे। आणि इच्छा असून सुद्धा मी काही करू शकत नाही, कारण सगळी कागदपत्र शाळेची तिच्या नावावरती आहेत। माझं वकिलांशी बोलणं झालं याबाबत। बाबा प्लीज प्लीज ऐका माझं, तुम्ही आधी शांत व्हा बरं। टेन्शन घेऊ नका, मी सांगते ना तुम्हाला, शाळा बंद नाही होऊ देणार मी, काहीतरी मार्ग निघेल। पण बाबा तुम्ही पुन्हा ना प्रॉमिस तोडायची भाषा करू नका। आपल्याला शांत राहूनच जे काही करायचं ते करावं लागणार आहे। अगं पण कसं अक्षरा? माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावर माझा खूप विश्वास आहे अक्षरा। मला एवढंच वाटतं की त्या राक्षसिणीने पुन्हा तुला त्रास द्यायला नकोय काही। नाही देणार बाबा, ते काही करू शकणार नाही। बाबा तुम्हाला एक सांगू का, आत्ता मी आणि अधिपती जरी एकमेकांबरोबर नसलो तरी जेव्हा मला गरज पडेल तेव्हा ते माझ्या बरोबरीने उभे राहणार आहेत, हे मला माहिती आहे, मला खात्री आहे बाबा। तुम्ही काळजी करू नका हा। आणि प्लीज पुन्हा प्रॉमिस तोडायची भाषा करू नका कधी। मी आता शाळेत जाते, मी तुम्हाला कळवते तिकडे जाऊन काय होतंय ते। हा बाय। सर, आता काय करायचं आपण? शाळा बंद होण्यापासून कशी वाचवायची? सर, मी काल माझ्या घरी सांगितलं आणि माझ्या सासऱ्यांचं बीपी वाढलं, त्यांना इतकं टेन्शन आलं सर, मी काय सांगू तुम्हाला। सर, मी तर अजून माझ्या मिसेसला सांगितलं सुद्धा नाहीये। तिला कळलं तर खूप टेन्शन येईल हो तिला। नाही, माझं ऐका, तुम्ही तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ आणि घरी सगळं काय सांगू नका। काय ना, उगाच अस्वस्थ होतील सगळ्या घरचे। हा मला वाटतं मी शांतपणाने पुन्हा एकदा अक्षराशी बोलून घ्यावं। सर, विद्यार्थी वर्गात येऊन बसले, तासाचं काय करायचं? रेग्युलर तास आहेत ते चालू ठेवा तुम्ही। पोर्शन लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। हा आपण बघूया ना काय करता येते, आपण बघूया। तुम्ही जा आपल्या वर्गावरती जा तुम्ही। हा हां ठीक आहे सर। ओके सर। बघू आपण काय करायचं ते। सर, अधिपती तुम्ही? मीच आहे, दचकू नका एवढं काय तुम्ही टेन्शन घेता। हे घ्या नाही नाही, हो पाणी घ्या, पाणी घ्या की। काय स्वतःशीच बोलत होता काय? नाही, काय टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका। येणारच ना, टेन्शन तर येणारच ना। तुम्ही लय टेन्शन घेऊन चालणार नाही, आधीच तुमची तब्येत नरम गरम असत्या। हा, त्याच्यात गोळ्या घेतल्या काय आजच्या बीपीच्या? नाही तर ठीक आहे, काय टेन्शन तर येणारच ना। भुवनेश्वरी मॅडम शाळा बंद करताय म्हटल्यावरती। होय, ते आलंय माझ्या कानावर। आय एम सॉरी अधिपती, या सगळ्याला मी जबाबदार आहे, मीच। तुम्ही कसं काय जबाबदार आहे म्हणता? तुम्ही काहीच केलेलं नाही। माझ्यामुळेच झालंय हो सगळं। कसं काय? हे सगळं शाळेचा कारभार मी बजेटमध्ये नाही ठेवू शकलो। मी आपला सारखा फंड मागत राहिलो, त्यामुळे आजचा दिवस बघायला लागतोय। नाही ठीक आहे की, आता फंड मागत होता तुम्ही म्हणजे काय, तुम्ही काय मुद्दाम मागत नव्हता, उगाच मागत होता काय? शाळेची गरज होती म्हणताना मागत होता तुम्ही। तुम्ही सगळं योग्य पद्धतीनेच केलेलं आहे अधिपती। मी जर का योग्य पद्धतीने सगळं करत असतो तर आजचा दिवस बघायला लागला नसता। नाही नाही, मी तुम्हाला सांगतो, मी या मुख्याध्यापकाच्या
खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचा नाही. बघा तुम्ही ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. तुम्ही स्वतःला दोष लावून घेऊ नका अजिबात. उलट तुम्ही आहे म्हणून आतापर्यंत शाळा व्यवस्थित चालू आहे. हो मला माहित आहे तर तुमचा कारभार केवढा क्लीन आहे ते. मी खरं सांगतो, एखादी गृहिणी कसं तिचा संसार एकदम नेटानं जबाबदारीनं पार पाडते की नाही, तेवढ्या आत्मीयतेनं तुम्ही आपली शाळा सांभाळलेली पहिल्या दिवसापासून एखादं कुटुंब असल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांना जमवून घेतलेलं आहे सर. मी बघितलं माझ्या डोळ्यानं. असं काय करताय तुम्ही? आणि पैसे मागितले म्हणजे तुम्ही काय स्वतः उडवायसाठी नाही मागितले ना, पैसे मागितले शाळेच्याच कामासाठी मागितले. एवढं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. यातनं मार्ग काढू आपण. बिलकुल काळजी करू नका तुम्ही. मार्ग काढणार म्हणजे नक्की काय करायचं काय? मी बघतो, तुम्ही लोड घेऊ नका. मी सगळं बघतो. काय बघा, तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही आणि बाकी शिक्षक माझ्याकडे ते शाळेच्या इमारतीचं छोटं मॉडेल घेऊन आला होता, आठवतं तेव्हा? तेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं होतं? मी म्हणलं होतं का नाही, शब्द दिला होता का नाही, शाळा बंद पडू देणार नाही. जोवर आम्ही आहेत तोवर ही शाळा असणार. शब्द देतो तुम्हाला. हो पण हा बस, माझा शब्द मी पाळत असतो सर, लक्षात घ्या. अहो पण मग नोटीस नोटीस बिटीस सगळं रद्द होईल. मी सांगतो तेवढं तुम्ही करा. ऐका ऐका, आता काय करायचं ऐका. आई हे बघा, नका तुम्ही टेन्शन घेऊ. काहीतरी मार्ग निघेल आणि ऑपरेशन पुढे ढकलायची काहीच गरज नाहीये. हे बघा, हवं तर आपण सोनं मोडू, पण तुमचं ऑपरेशन करू. तुमचे पाय दुखतायत किती, तुम्हाला नीट चालता येत नाहीये. नाही नाही, असं नको करायला. जसं आपलं ठरलंय ना तसंच करू. मी अक्षराशी पर्सनली बोलणार आहे. मी कळवते तुम्हाला. आई हे बघा, वेळेवर जेवून घ्या आणि दुपारची गोळी चुकवू नका. ठेवते मी फोन. आपण आल्यावर बोलू. अक्षरा, अगं बरं झालं तू आलीस. अगं कधीपासून मी तुझी वाट बघतेय. अगं कसं होणार ग आपलं सगळं? आपली शाळा बंद होतीये. शाळा नाही होणार बंद, मी सांगते ना तुम्हाला. प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही, काळजी नका करू. अक्षरा, अगं प्लीज काहीतरी कर ग. तू सून आहेस मॅडमची. अगं तूच त्यांना समजवू शकतेस, तूच त्यांच्याशी बोलू शकतेस. मी जर त्यांच्या समोर गेले ना तर त्यांच्या समोर उभं सुद्धा राहू शकत नाही ग. भीती वाटते मला त्यांची. प्लीज त्यांना सांग की शाळा बंद नका करू. अगं सगळे शिक्षक, फुल पगारी सर सगळे खूप टेन्शन मध्ये आहेत आणि सगळ्यांना आशा आहे की आता फक्त तूच काहीतरी करू शकतेस. अक्षरा, अगं ज्यांच्याशी बोलायचंय त्यांच्याशी बोल, पण प्लीज शाळा बंद होऊ देऊ नकोस. सगळ्यांचं घर या नोकरीवरच अवलंबून आहे ग. मी हात जोडते ग तुझ्या पुढे. प्लीज शाळा वाचव अक्षरा. नाही नाही नाही, तुम्ही हात जोडू नका प्लीज. मी सांगते ना तुम्हाला, मी बोलते, अधिपतींशी बोलते, मॅडमशी बोलते, मी सगळ्यांशी बोलते. शाळा बंद होणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज